रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पिंपर बोंडवाडी या ठिकाणी असलेल्या श्री साई मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या निमित्ताने बोंडवाडी गावातील ग्रामस्थांनी तसेच इतर पंचक्रोशीतील जनतेने शहरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। पिंपर बोंडवाडी या गावात श्री शिर्डी साईबाबांची स्थापना 18 मे 2000 साली करण्यात आली। आज या मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत। या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 18 मे 2024 ला श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच साई भंडाराचे आयोजन पिंपर बोंडवाडी येथे करण्यात आले होते। तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी 16 मे 2024 ला दुपारी 3च्या दरम्यान श्री साईबाबांची पवित्र पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली। फुलांनी सजवलेल्या या पालखीत साईबाबांच्या पादुका, साईबाबांची सोजळ प्रतिमा देखील होती। गावातील लहान थोर पुरुष, महिला, वयोवृद्ध सर्वच यामध्ये सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजन संकीर्तनात भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते। नवतरुण विकास मंडळ पिंपर बोंडवाडी तसेच लक्ष्मी महिला मंडळ, युवा मंडळ पिंपर येथील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। पिंपर बोंडवाडी हे गाव अक्षरशः भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाले होते। आध्यात्मिक वातावरणामुळे उच्च ऊर्जा आणि चेतना येथे जागृत झाल्या होत्या। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जय।
श्री साईबाबा मंदिर पिंपर बोंडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी श्री साईबाबा मंदिराची स्थापना 18 मे 2000 साली झाली. या मंदिराची कैलासवासी सन्माननीय अर्जुन गोपाळ घाणेकर आणि माननीय शिवराम महादेव घाणेकर यांनी मंदिर बांधण्यासाठी जमीन दान स्वरूपामध्ये दिली. तसेच माननीय हेमराज सहा जे साई शिर्डीचे संस्थानचे संस्थापक होते त्यांनी या मंदिरासाठी साईंची मूर्ती भेट देऊन त्यांच्याच शुभ हस्ते 18 मे 2000 साली साईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांच्या हस्ते साईंच्या पादुका ज्या शिर्डी मंदिरात अभिषेक करून आणल्या त्याच पादुका मंदिरामध्ये स्थापन करण्यात आल्या. श्री साईधाम मंदिर बोंडवाडी या मंदिराचे संस्थाचालक कैलासवासी माननीय श्री भास्कर साहेब मोरे यांचे या मंडळाला खूप मोलाचं असं मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे नवतरुण विकास मंडळ बोंडवाडी या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद, लहान थोर मंडळी यांचाही मोठ्या प्रमाणात मंदिर स्थापना करण्यास मोलाचा सहभाग होता, सहकार्य होतं. आता रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 मे 2024ला सकाळी 10 ते 1च्या दरम्यान वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माननीय सौ नेत्राताई ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माननीय श्री शशिकांत मारुती चव्हाण शिव आरोग्य सेवा जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं. गावातील तसेच इतर पंचक्रोशीतील जनतेने यामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री अनंत विष्णू काजारे, श्री बबन सखाराम दवंडे, कार्याध्यक्ष ग्रामस्थ आणि साई मंदिर पुजारी, मुंबई मंडळ अध्यक्ष श्री शंकर लक्ष्मण काजारे, सचिव दिनेश बबन काजारे, खजिनदार संजीव शंकर दवंडे, सल्लागार श्री दत्ताराम शिवराम काजारे, विकास विठ्ठल काजारे यांनी व तेथील रहिवासी मंडळींनी केलेल्या सुसूत्रबद्ध नियोजनाने सर्वांचेच मन जिंकले. आज साईधाम मंदिर पिंपळ बोंडवाडीमध्ये आज रक्तदान शिबिर भरवले. त्यामध्ये आम्हाला रक्तदान करण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत. आज रक्तदान केलं, हे रक्तदान करणं हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे, हे सर्वांनी करायला पाहिजे आणि आज रक्तदान करून आम्हाला खूप छान वाटतं. जे आपण रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणतो तर ते सर्वांनी आवर्जून करावं. म्हणजे असं जे बाकीचं समज आहे की त्यांना अशक्तपणा येतो, चक्कर येतं, ते न बाळगता सगळ्यांनी रक्तदान वगैरे करावं. मी फर्स्ट टाईमच रक्तदान केलं आहे. रक्तदान सगळ्यांनी केलंच पाहिजे, कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपलं रक्त इतर कोणाला तरी त्याचा जीव वाचू शकतो, तर रक्तदान सगळ्यांनी केलंच पाहिजे. आणि ही पहिल्यांदाच मी गेली 15 वर्ष काम करतो आहे. जवळजवळ 388 ब्लड डोनेट कॅम्प आणि 582 हे आरोग्य महाशिबिरं मी या ठिकाणी आयोजित करून यशस्वी केले. अनेक रुग्णांना आम्ही ब्लड डोनेट ज्यावेळेस रक्त लागतं त्यावेळेस तातडीनं या जिल्ह्यामध्ये कोणत्याही रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्याचं आपलं प्रामाणिक काम करत असतो. नेत्राताई ठाकूर मॅडम यांना विचारूया. सर्वप्रथम पिंपर बोंडवाडीला मनापासून धन्यवाद देते की आपण हा कॅम्प आयोजित केला आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान. पण मला या कॅम्पच्या माध्यमातून आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की इथे सर्वात जास्त डोनर ह्या माझ्या महिला भगिनी आहे आणि महिला पुढे येऊन की मला रक्तदान करायचं आहे हे जेव्हा तयार होतात तेव्हा वाढी त्यांच्या आज जर बघितलं तर इथे 2 मुली आहेत माझ्या आणि त्यांनी हे रक्तदान करून बाहेर पडले आणि त्यांनी सगळ्यांना सांगतात की हे रक्तदान करायला पाहिजे आणि त्याच्यातून कोणाचा तरी जीव वाचणार आहे. कारण की आपण जर आज बघितलं तर सिव्हिल हॉस्पिटलबरोबर तिथे रक्ताची गरज आहे, तिथे रक्त आज पेढीत रक्त नाही आहे. आज इथलं रक्त जाऊन त्या पेढीत पडणार आहे, कोणाच्या तरी त्या पेशंटला त्याचा फायदा होणार आहे. मी पुन्हा एकदा मनापासून सर्व रक्तदात्यांचे आभार मानते.
या ठिकाणी ही या कॅम्पची एक लाभार्थी आहे. 10 वर्षापासून ती बोलत नाही आहे, ऐकायला येत नाही. तर शासनाचं इजा सर्टिफिकेट मिळेल जिल्हा रुग्णालयामधून सिव्हिल सर्जनकडून आपण नेताताई ठाकूर यांच्या माध्यमातून येत्या बुधवारी त्यांना आम्ही घेऊन जातो आहे. तर पूर्णपणे पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे. तुम्ही जर आमच्यासोबत आहात आणि कुठलाही पैसा कोणालाही लागत नाही. इथे जर कोण असे लाभार्थी असतील अजून सुद्धा ज्यांना हाताला येत नसेल, म्हणजे त्यांना जर पायाचा प्रॉब्लेम असेल तर असे जर अगदी जेन्युअन म्हणजे थोडंसं असेल तर नाही, पण जास्त आहे तर त्याला प्रवासाच्या दृष्टीने त्यांना आपण दाखले काढून घेऊ. ज्यांना ऐकायला येत नाही आहे, जे मुलगा मतिमंद असेल किंवा एखादा समजा जर अंध असेल तर अशांचे सुद्धा दाखले काढून त्यांना त्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने किंवा त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने भविष्यासाठी त्यांना तो दाखला उपयोगाचा मिळतो. इकडूनच या वाडीतूनच बोनवाडीतूनच नाही तर बाकी विविध वाड्यातून लोक आली होती इकडे फक्त लाभ घ्यायला आपला. सांगण्यावरून असं नाही, पण माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी असं केलं म्हणून मला वाटलं की करावं असं, म्हणून मी पण केलं. पण मला इथं रक्तदान करायचं होतं. तुम्ही या योजनेमध्ये काय चेकअप केलेलं आहे? मी आता ह्या योजनेत प्रेशर ब्लड प्रेशर आणि डोळे चेक ECG, डोळे तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर इत्यादी सर्वाधिक चांगल्या तपासण्या करून लोकांच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिबिराला खरोखरच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आणि हे मिळालं आहे, त्याबद्दल मला खरोखरच आनंद वाटतो. खरोखर किती वर्षाने आमच्या बोनवाडी नवतरुण विकास मंडळाने हा जो राबवलेला महाआरोग्य शिबिर हा अत्यंत महत्त्वाचा असून आज किती वर्षाने प्रथमच आपल्या बोनवाडीमध्ये झालेला असून मला त्याचा फार अभिमान वाटतो आहे. इथे आलेल्या या डॉक्टर लोकांनी लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, या सर्वांचा त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. तर या शिबिरामध्ये सर्वप्रथम प्राथमिक तपासणी या ठिकाणी होणार. तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, ECG, ब्लड शुगर, प्रत्येक पेशंटला आहाराबद्दल मार्गदर्शन होणार आहे, कर्करोग संदर्भात मार्गदर्शन होणार आहे, ECG, औषधे आणि डोळ्यांची मोफत तपासणी आणि तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया असेल त्यांची मोफत शस्त्रक्रिया लाईफ केअर हॉस्पिटल येथे होणार आहे. रक्तदान हे रक्तदानासारखे महान कार्य आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत. सर्व रक्तदात्यांचे, आयोजकांचे आमच्या हॉस्पिटलच्या वतीनं तसेच नेत्रदाईंच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साईनाथासाठी अशी प्रार्थना करतो. आदरणीय नेत्रदाई ठाकूर या विभागाचं नेतृत्व करावं आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. मनापासून शुभेच्छा देतो. असेच स्वागत, असंच काम केलं आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 17 तारखेला रात्री 8च्या सुमारास माहेरवाशीन स्वागत समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्याचप्रमाणे मुलांचे डान्स देखील ठेवण्यात आले होते. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. 18 मे 2000 या स्थापना दिनाच्या नंतर तब्बल 25 वर्षांनी याचा 25वा रौप्य महोत्सवी पर्व
18 मे 2024ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने सकाळी 5:30च्या दरम्यान श्री साईबाबांची काकड आरती, तसेच सकाळी 7च्या दरम्यान श्री साईबाबांचे मंगल स्नान, सकाळी 10:30 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मध्यान्ह आरती आणि दुपारी 12:30 वाजता हळदी कुंकू समारंभ येथे संपन्न झाला. दुपारी 1:30च्या दरम्यान साई भंडाराचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी, तू जगन्नाथ तुझ देव कशी भाकरी, तू जगन्नाथ तुझ देव कशी भाकरी. नको मदीय पाहू सख्या भगवंता, श्रीकांता माध्यान रात्र उलटून गेली आता अनुचित्ता. जा होईल तुझा काकडा की रावळांतरी हो, जा होईल तुझा काकडा की रावळांतरी. अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी, अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी. तुझ काय देव सावळ्या मी खाया तरी हो, तुझ काय देव सद्गुरु मी खाया तरी. मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी, मी दुबळी बटिक नाम्याची. दिव्या दिनेश मुकनाथ यांकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. यशवंत नितोरे 501 रुपये, यशवंत नितोरे 501 रुपये. मी पापी पतित धीमंद हो, मी पापी पतित धीमंद. तारणे मला गुरुनाथा झडकरी, तारणे मला साईनाथा झडकरी. तू शांती क्षमेचा मेरू हो, तू शांती क्षमेचा. तसेच रात्री 8 वाजता सुस्वर असे भजन बोंडवाडी मंडळ आणि रात्री 9च्या दरम्यान मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. रात्री 10च्या दरम्यान श्री अनंत काजारे लिखित आणि दिग्दर्शित कोकणचे खेळे अर्थात बहुरंग नमन आणि भक्तिमय गणगवळण आणि विनोद फार्स करायला गेलो काय आणि उलटे झाले पाय या कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्वच ग्रामस्थांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला श्री विक्रांत भास्कर जाधव माजी जिल्हाध्यक्ष, श्री राजेश जी बेंडल माजी नगराध्यक्ष, सौ नेत्राताई ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्या, कुणबी समाज पिंपर अध्यक्ष श्री विलास विठ्ठल काजारे, माननीय श्री अनिल अर्जुन घाणेकर उपसरपंच पिंपर, श्री संजय घरवे पोलीस पाटील, श्री प्रकाशजी मोरे तंटामुक्ती अध्यक्ष इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून लाभले. रुसो मम प्रियांबिका मजवरी पिता. समाजातील वयोवृद्ध महिलांचा 25व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व महिलांना भेटवस्तू देणारे संतोष जानू काजारे, महेश रमेश काजारे, प्रसाद गंगाराम काजारे, प्रमोद गंगाराम काजारे,
निलेश दत्ताराम काजळे ही व्यक्ती होते. दत्त गुरु साई मा मजवरी कधी रुस पुसन सुन बाई त्या मजन भ्रातृजाया पुसो. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक, आप्त स्वकीय, मित्रमंडळी यांचं स्वागत, येणं जाणं झालं. तसेच श्री साईबाबांच्या भक्तीमध्ये लीन होण्याची संधी, श्री सत्यनारायण महापूजेचा महाप्रसाद घेण्याचा लाभ, त्याचप्रमाणे मिरवणूक, वैद्यकीय शिबिरे, माहेरवाशिणींचं स्वागत समारंभ, मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव याचा आनंद पिंपर गोंडवाडीच्या ग्रामस्थांनी घेतला. शोभून दिसे द्वारका माई, तिथे बसले होते सद्गुरू साई. चिंता सर्वांची दूर कराया, धावून येई भक्तांच्या ठाई. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. गुरु साई मा मजवरी